आपण सर्वांना माहीत असेल की लातूरवरनं जर पुण्याला किंवा मुंबईला जायचं असेल तर ते लातूरवरनं मुरुड, बार्शी, कुरुडवाडी आणि टेंभुर्णी आणि मग पुणे, मुंबई असं जावं लागतं। मागच्या 25 वर्षापासून लातूरवरनं टेंभुर्णीपर्यंतचा हा रस्ता प्रचंड खराब झालेला आहे। 25 वर्षापासून लोकांची मागणी आहे आमच्या लातूर त्या भागातल्या सगळ्यांची की हा चौपदरीकरण रोड करा, पण ते काही काम झालं नाही आहे। मागच्या 2 वर्षामध्ये म्हणजे त्या रस्ता एवढा खराब झाला की त्याच्यावर ॲक्सिडेंट व्हायला लागले, सारखं एवढं अडचणीचं झालं की मग शेवटी तिथल्या जनतेने एकत्र येऊन त्या ठिकाणी कृती समिती स्थापन केली। कृती समितीच्या वतीनं मागच्या 2 वर्षात प्रचंड आंदोलन त्या भागामध्ये झाले, पण तरीसुद्धा शासनाने त्या ठिकाणी काही केलेलं नाही आहे। त्याच्यानंतर मग त्या कृती समिती कितीतरी वेळेस मी त्या कृती समितीला घेऊन आदरणीय आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची 2 वेळेस आम्ही भेट घेतली। स्वतः शरद पवार साहेब 2 वेळेस गडकरी साहेबांना बोलले की हा रोड करणं गरजेचं आहे, लोकांची खूप मागणी आहे। गडकरी साहेब 3 वेळेस लातूरच्या सभेमध्ये येऊन, आमच्या इथे एक अहमदपूर आहे, लातूर शहरामध्ये आणि निलंग्यामध्ये, अशा 3 सभेमध्ये आदरणीय गडकरी साहेबांनी लातूरमध्ये येऊन सांगितलं की हा रस्ता खरंच करणं गरजेचं आहे आणि तो मी जेवढ्या लवकर होईल तेवढा करून देतो। तरीसुद्धा तो रस्ता आमचा झालेला नाही आहे। आता अशी अवस्था झाली आमची की त्या रोडवरती आत्तापर्यंत 122 जणांचा मृत्यू झाला आहे लिगली, जेवढं आम्हाला समोर माहिती आहे। जे माहीत नाही ते तर आणखीन संख्या वाढू शकते। मला एक सांगा पत्रकार बंधूंनो की 122 जणांचे मृत्यू म्हणजे 122 कुटुंब त्या ठिकाणी आमचे उद्ध्वस्त झाले। त्या भागातले ज्यांच्या घरातला करता माणूस जातो ते कुटुंब उद्ध्वस्तच होतं। एवढं झाल्यावर जर शासनाला त्याची जाग येत नसेल तरी अत्यंत दुर्दैव आहे। आणि म्हणून आम्ही आता सध्या त्या रोडवरती आंदोलन चालू आहे। परवा दिवशी 17 तारखेला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करून या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। तुम्हाला सांगतो की आम्ही शेवटी निर्णय घेतला, तिथल्या जनतेला सोबत घेऊन आम्ही निर्णय घेतला की 17 तारखेपासून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून या ठिकाणी तिथं आंदोलन चालणार लातूरमध्ये। आणि मी आणि आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आम्ही 2 जण येऊन इथं नागपूरमध्ये नितीन गडकरी साहेबांच्या कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणाला बसणार असं आम्ही त्या ठिकाणी लातूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं होतं। पण ज्यावेळेस आम्ही इथं परवानगी मागितली त्यावेळेस आम्हाला इथल्या प्रशासनानं गडकरी साहेबांच्या ऑफिससमोर रहदारी खूप आहे, रस्ता लहान आहे, शाळा आहे, त्यांची सिक्युरिटी आहे, महापालिकेची जागा नाही आहे असं सांगून आम्हाला त्या ठिकाणची परवानगी नाकारली। त्यानंतर आम्हाला सांगितलं की आम्ही संविधान चौकात तुम्हाला परवानगी देऊ। पुन्हा दुसरं पत्र आलं की त्या ठिकाणी उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांचं मूव्हमेंट आहे, तिथेही तुम्हाला परवानगी देता येणार नाही। पुन्हा आम्ही तिसरं पत्र दिलं की राष्ट्रपती पंतप्रधान गेल्यानंतर परवानगी द्या। मग कुठं आम्हाला एवढे प्रयत्न केल्यानंतर आता 22 तारखेला म्हणजे उद्याची आम्हाला परवानगी मिळाली। पत्रकार बंधूंनो, आम्ही काल लातूरमध्ये पत्रकार परिषद या ठिकाणी घेऊन आलो आहे। तुम्हाला सांगायला दुःख होईल की ते जे 122 जण आहेत त्याच्यामध्ये 6-7 पत्रकार आहेत। पत्रकार कारण ती जनता आहे सगळ्याचे आहेत, म्हणजे त्याच्यात तुम्ही सुद्धा सुटलेले नाही आहेत। म्हणजे एवढं आमचं ते म्हणजे अडचणीचा विषय त्या ठिकाणचा त्या जिव्हाळ्याचा आमचा तो झालेला आहे। आणि मला सांगा की आम्ही जे तुमच्या नागपूरमध्ये आलेलो आहोत, आम्ही काय इथं गडकरी साहेबांवर टीका करायला किंवा हे करायला आलेलो नाही आहेत। आम्हाला आमचं काम करून घ्यायचं आहे। आणि गडकरी साहेब केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत, राष्ट्रीय नेते आहेत, आपल्या महाराष्ट्रातले आहेत, नागपूरचे आहेत, म्हणून हक्कानं आम्ही या ठिकाणी आलो आहोत। आणि मी माझ्या पक्षाची परवानगी घेऊन हे आंदोलन पक्षाच्या वतीनं चालू केलेलं आहे। म्हणूनच ही पक्षाची सगळी नेते मंडळी नागपूरमधली आमच्यासोबत आहेत। आपल्या माध्यमातून मी आपल्या देशाचे नेते आणि ह्या रस्ते विकास मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांना मी आपल्या वतीनं या ठिकाणी नम्र विनंती करू इच्छितो की आमचा खूप अडचणीचा विषय त्या ठिकाणी तो लातूर टेंभुर्णीचा झालेला आहे। आणि त्याच्यामध्ये जो मधला पॅच आहे की मुरुड अकोला ते येडशी ही जी 52 किलोमीटरचं अंतर आहे, ह्या रस्त्यावरती 30 मीटर जागा ही त्यांच्या ताब्यात आहे। आणि आपल्याला 4 लेन करायला 20 मीटर जागा लागते, फक्त लँड ॲक्विजिशन करायची गरज नाही, काही नाही, सगळं तयार आहे। आणि त्याचा DPR सुद्धा आता दिल्लीमध्ये गेलेला आहे। त्याला फक्त आमची तुमच्या माध्यमातून नितीन गडकरी साहेबांना विनंती आहे त्या DPRला आपण प्रशासकीय मान्यता द्यावी। आमचं तेवढं 52 किलोमीटरचं आमचं काम करावं। ते पत्र ज्या दिवशी आम्हाला मिळेल त्या दिवशी आम्ही हे उपोषण स्थगित करू। आणि आपल्या माध्यमातून मी त्यांनाही सांगू इच्छितो की जोपर्यंत नितीन गडकरी साहेब ह्या आमच्या प्रस्तावाला मान्यता देणार नाहीत, प्रशासकीय मान्यता देणार नाहीत, तोपर्यंत मी आणि आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत तवले आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण सोडणार नाही। भले जीव गेला तरी हरकत नाही, परंतु आता माघार नाही। आता गडकरी साहेबांकडून पत्र घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे। मी लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा उपाध्यक्ष आहे।
आम्ही मागच्या 20 महिन्यापासून, तसा हा आमचा 25 वर्षापासूनचा प्रश्न आहे, पण मागच्या 20 महिन्यापासून याच्या संदर्भात आमरण उपोषण असेल, रस्ता रोको असेल, अन्नत्याग असेल किंवा वारंवार अधिकाऱ्यांना भेटणं असेल, गडकरी साहेबांना भेटणं असेल किंवा या संबंधित अधिकाऱ्यांना भेटणे असेल, हे सर्व काही केलेलं आहे आम्ही. पण एवढं सर्व करून सुद्धा आमचा प्रश्न सुटत नाही. त्याच्यामुळं शेवटचा पर्याय म्हणून आम्ही माननीय नितीन गडकरी साहेब यांच्या इथं नागपूर होमटाऊनमध्ये बेमुदत आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे. आमची एकच मागणी आहे, त्यांच्याकडे जो DPR दाखल झालेला आहे दिल्लीला 12 तारखेला 927 कोटी रुपयाचा, त्याला तत्वता मान्यता द्यावी, ह्या एकच मागणी आहे आमची. आमचे मित्र संजयजी शेटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गटाचे लातूरवरनं इथं आलेले आहेत. लातूरची समस्या आहे ही एक 20-25 वर्षापासून तो रोडची मागणी आहे, तिथच्या लोकांची, समाजातील लोकांची मागणी आहे. तिथे शेकडो लोकांचे मृत्यू झाले, परंतु हे मोदी सरकारमध्ये जे काही हे डिपार्टमेंट आहे गडकरी साहेबांकडे सुद्धा यांनी तकादा लावला, मागण्या केल्या, परंतु ह्या मागण्या अजूनपर्यंत त्यांनी पूर्ण केल्या नाही. आज त्यांना लातूरवरनं 600 किलोमीटर अंतर कापून नागपूरमध्ये यावं लागलं आणि इथे आमरण उपोषण करावं लागत आहे. तर ही खूप चुकीची गोष्ट आहे. आदरणीय गडकरी साहेबांना हीच विनंती आहे की आपण मागाल त्यांना रोड दिलेले आहेत असं आम्ही ऐकतो. जिथे ज्या स्टेजवर मागितले त्या स्टेजवर तुम्ही शेकडो कोटीचे मंजूर करता आहेत. तर हा लातूरचा जो प्रश्न आहे ज्याच्यात शेकडो लोक मरण पावले, तरी यांनी त्वरित हा रोड मंजूर करून द्यावा. याच्यासाठी उद्यापासून आमरण उपोषणासाठी श्री संजयजी शेटे आणि त्यांचे सहकारी सगळे बसणार आहेत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे नागपूर शहराचे, नागपूर ग्रामीणचे सगळे पदाधिकारी आम्ही त्यांच्यासोबत आहे. आणि ही जी त्यांची मागणी आहे ही लातूरची मागणी पूर्ण होईपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहे. मी दुनेश्वर पेठे, राष्ट्रवादीचा अध्यक्ष, शरदचंद्र पवार.